नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. या विशाल विश्वाचे पालन करते, संहार करते आणि कल्याण करते महादेव भगवान शंकर यांना समर्पित असा पवित्र दिवस म्हणजेच महाशिवरात्री. मित्रांनो, वर्षातून एकदाच येणारी ही रात्र फक्त उपवास किंवा पूजा करण्यापुरती मर्यादित नाही, तर आत्मशुद्धी, साधना आणि शिवतत्वाची अनुभूती घेण्याची रात्र आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीचे महत्त्व, पौराणिक कथा, पूजाविधी, उपवासाचे फायदे आणि या रात्री जागरण का करावे यामागील गूढ रहस्य. महाशिवरात्री म्हणजे काय? महाशिवरात्री म्हणजे माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी. ही रात्र शिवशंकरांची अत्यंत प्रिय मानली जाते. पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी भगवान शंकरांचा अवतार झाला, तर काही ग्रंथांनुसार शिवपार्वती विवाह याच दिवशी झाला. ही रात्र अंधारातून प्रकाशाकडे नेणारी आहे, अज्ञान नष्ट करून ज्ञान देणारी आहे. समुद्रमंथन आणि नीलकंठ कथा. मित्रांनो, देव आणि दानवांनी अमृतासाठी समुद्रमंथन केले, पण अमृताआधी समुद्रातून विष हलाहल बाहेर आले. हे विष इतके भयंकर होते की संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याची भीती निर्माण झाली. तेव्हा भगवान शंकरांनी ते विष आपल्या कंठात धारण केले आणि सृष्टीचे रक्षण केले. म्हणूनच ते नीलकंठ म्हणून ओळखले जातात. महाशिवरात्री ही त्याच त्यागाची आठवण करून देणारी रात्र आहे. शिवलिंग पूजनाचे महत्त्व. शिवलिंग हे कोणतेही रूप नसलेले पण संपूर्ण विश्व व्यापणारे तत्व आहे. शिवलिंग पूजेमध्ये जल, दूध, दही, मध, तूप अर्पण केले जाते. बेलपत्र अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम च त्रयायुधम असे म्हणत बेलपत्र अर्पण केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात. महाशिवरात्री उपवासाचे फायदे. महाशिवरात्रीचा उपवास फक्त धार्मिक नसून शारीरिक आणि मानसिक शुद्धीसाठीही उपयुक्त आहे. या दिवशी उपवास केल्याने शरीर डिटॉक्स होते, मन एकाग्र होते, नकारात्मक विचार दूर होतात, आत्मविश्वास वाढतो. शिवभक्तांसाठी हा उपवास म्हणजे स्वतःवर विजय मिळवण्याची साधना आहे. रात्री जागरण का करावे? महाशिवरात्रीला जागरण करण्यामागे मोठे आध्यात्मिक कारण आहे. ही रात्र ऊर्जेने भरलेली मानली जाते. यावेळी ध्यान, जप, मंत्रसाधना केल्यास ती लवकर फळ देते. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप मन शांत करतो आणि आत्मा शुद्ध करतो. शिवपार्वती विवाह कथा. मित्रांनो, माता पार्वतींनी अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली, तेव्हा भगवान शंकर प्रसन्न झाले आणि महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांचा विवाह झाला. म्हणूनच ही रात्र वैवाहिक सुख, प्रेम आणि नातेसंबंध मजबूत करणारी मानली जाते.